मला ना एक आधी खूप छंद होता, छान छंद होता आणि पेंटिंग, स्केचिंग ह्या खूप मला गोष्टी आवडायच्या. पण ते नंतर खूप सुटलं कारण जसं मी पीसीवर काम करायला लागली तेव्हापासून मला काही वेळच मिळत नव्हता. आज जरा युगाला बरं वाटतंय. आज चौथा दिवस आहे. तिसरा का चौथा दिवस आहे. त्यानंतर युगाला आता बरं वाटतंय आणि आत्ता ती एवढी फ्रेश झाली आहे, की आता खेळतीये मस्त ती. आता जस्ट 3 दिवसानंतर आज प्रॉपर जेवली ती वरण-भात. हॅलो! नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आत्ता ॲक्चुअली पावसानंतर म्हणजे जो 6-7 तारखेचा आत्ता मागचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल. तर ते सगळं तिकडे झालं आणि त्यानंतर मी व्हिडिओज बनवला नाही आणि त्यानंतरसुद्धा जी मी आत्ता क्लिप तुमच्यासोबत दाखवणार आहे, त्या क्लिपनंतर युवा दुसऱ्या दिवशीपासून आजारी पडली आणि तेव्हापासून मी खरंच व्लॉगच बनवला नाही आहे. ती कुठली आहे ती आत्ता ही पहिली आहे ती बघा तुम्ही. आज आहे संडे आणि आता आहे संध्याकाळची वेळ, रात्र झाली आहे बऱ्यापैकी. तर वाजले आता 8 आणि मी काय आत्ता करायला बसले ते दाखवायचं होतं म्हणून मी तुम्हाला. मला ना एक आधी खूप छंद होता, छान छंद होता आणि पेंटिंग, स्केचिंग ह्या खूप मला गोष्टी आवडायच्या. संकल्प पाठीमागे आधी भाऊजींसोबत बोलतोय त्यामुळे त्याचा आवाज येईल मधून-मधून. पण तरी आता दाखवते मी तुम्हाला मी काय-काय केलंय. जेव्हा लग्न होऊन आली ना, तेव्हा मी ह्या गोष्टी पेंटिंग आणि ह्या गोष्टी खूप करत होते. कारण मला कोरोनामध्ये काही काम नव्हतं म्हणून मग मी ते करायचे आणि मला ॲक्चुअली आवड पण होती आधी. तेव्हा एक खूप असे जुने-जुने आहेत पेंटिंग केलेले मी इकडे आणलेत. पण आत्ता नाही मी हे करत. इथे युगा आहे. हे बघा इथे माझं सगळं सामान काढून बसले ना. हे बघा. तर त्यातले मी तुम्हाला काय-काय व्हिडिओ हे आहेत ते दाखवते पेंटिंग केलेले. हा बघा हा एक आहे. खूप छान करायची नाही. पण ते नंतर खूप सुटलं कारण जसं मी पीसीवर काम करायला लागली तेव्हापासून मला काही वेळच मिळत नव्हता. त्यामुळे मला सुटलं सगळं. दाखवते मी आता सगळे पेंटिंग युगासाठी काढलेलं कारण मला युगाला पण दाखवायचं होतं आणि आता मला खूप स्केच करण्याची खूप इच्छा झाली आहे. त्यामुळे मी माझी स्केचबुक काढली आहे. तेवढ्याच युगाला पण बघायला भेटेल मी काय काय उद्योग करत होते. हे बघा हे एक आहे कृष्णाचं. हे मला एकदम फाईन नाही जमलंय पण ट्राय केलेलं मी. इथे इथे जरा पेंट झालं नव्हतं. मला ते पेंटिंगचं ना बऱ्यापैकी एवढं ज्ञान नाही आहे. पण तरी मी ट्राय करत होते. हे एक आहे. मला हे जी झाडं दिसतात ना ती ॲक्युरेट अजिबात नाही जमायची आधी. आता पण नाहीच जमणार. पण मला स्केच करायला आणि हे आवडतं. दाखवते. हा बघा. मस्त आहे ना? छान मला मला आता खूप छान वाटतं की मी एवढं मस्त बनवायची. बावडे थांब पण दाखवू त्यांना सगळ्यांना. हे बघा. हे बघा हे आहे आर्मीवालं आणि हे संकल्पचं संकल्पचा लोगो काढलाय डिजिटल आर्टिस्ट म्हणून. सगळ्यात फसलेलं माझं चित्र. हे बघा. अजिबात जमलं नव्हतं मला. हे असं काय म्हणतात त्याला पाण्याच्या ह्याच्यावर पूल बनलेला असतो ना तसं आणि इथे ढग वगैरे. पण हे मला ॲक्युरेट नाही जमलं अजिबात. ट्राय करायचा प्रयत्न केला पण नाही जमलं. सगळ्यात भारी चित्र आहे. मस्त आहे ना? ॲक्युरेट जमलेलं प्रॅक्टिस नंतर ते दाखवते तुम्हाला. लिटरली फ्रेम करून लावू शकतो इतकं छान जमलं मला ते. मीच प्रेमात आहे या चित्राच्या. असं बोलतात चित्राच्या कधी प्रेमात पडायचं नसतं किंवा डिझाईनच्या वगैरे पण असं असतं. हे पुढचं आपण करू शकतो नवीन. काय म्हणा हो हे बघा कृष्ण. हे मंडला आर्ट सारखं आहे. तर हे मी कंप्लीट नाही केलंय. हे बघा इथून मी सोडून दिल्यानंतर हे केस वगैरे होते. मग केलंय कंप्लीट.
काय माहिती. झाले, संपलं. असे म्हणजे जुने खूप चित्र आहेत, मी आणलेले आहेत. मी आता एक दिवस जेव्हा कधीतरी असं बसेल आणि तुम्हाला दाखवेल. खूप छान. मला आता मस्त वाटतंय सगळं बघून. पण मी आता बसते जरा स्केच करते. खूप दिवस नाही काय केलंय ना. हा. आज एकदम निवांत आहे, कारण आज जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही. संकल्पने ऑर्डर केलंय मस्तपैकी, त्यामुळे युगा सोबत टाइम स्पेंड करते मस्त. खरं तर मला स्केच करायचं होतं, आता तिला नाही करू द्यायचं. मग ती चालली आहे तिची, हे बघा काय करते ती, करू दे जे जमेल ते. हो की नाही? करा. आजीला दाखवा पण भुबू कसा काढला. भुबू, हे बघ आजी, आम्ही भुबू काढला. काय चाललंय? व्हिडिओ करतेस तू? व्हिडिओ करतेस? कसं करते व्हिडिओत? कशी बोलते युगा? हे बघा आमचे ड्रॉइंग बघा, हे बघा, हे सगळं आमचं ड्रॉइंग आहे. आणि मी त्यानंतर असं ठरवलं की व्हिडिओ आता जोपर्यंत युगा बरी होत नाही तोपर्यंत मी नाही बनवणार. आणि तेवढ्यात आज जरा युगाला बरं वाटतंय. आज चौथा दिवस आहे, तिसरा का चौथा दिवस आहे. त्यानंतर युगाला आता बरं वाटतंय आणि आत्ता ती एवढी फ्रेश झाली आहे की आता खेळतीये मस्त. ती आता जस्ट 3 दिवसानंतर आज प्रॉपर जेवली आहे ती वरण भात. तर आता तेच मी तिला भरवत होती. आज ती झोपली पण भरपूर. 11 वाजता जी झोपली होती आत्ता डायरेक्ट 3 वाजता उठली. 3-3:30 होत आले, तर 3 वाजता झोपली ती. आता मी भरवलं तिला एकदा. अजून तिला पाहिजे, भूक लागली आता तिला. तर म्हटलं ठीक आहे, चला आत्ता जी जेवते ना तर भरवून घेऊ देत. आणि म्हटलं जरा व्लॉगला पण आता सुरुवात करते, कारण अगदीच ब्रेक झालेला. म्हणजे व्हिडिओ बनवणार, पण आपले रेग्युलर व्हिडिओ चालू आहेत तसं नाही आहे. पण तरीसुद्धा मला असं ते वाटत होतं मी व्हिडिओ बनवत नाही आहे म्हणून. पण हां, आत्ता ती फ्रेश झाली आहे, तर म्हटलं आता मी व्हिडिओ बनवणार आहे पहिले. तर ब्लॉगला आता सुरुवात केली आहे. आता मी ह्याच्या पुढचं काय काय होतं आहे ते तुमच्यासोबत कंटिन्यू शेअर करते. कसं काय काय झालं हे मी तुम्हाला तर सांगत नाही बसत. पण युगा आता पावसाळा सुरू झाला आहे तर आजारी पडले, हे एकच कारण आहे. पण तिला सगळंच सुरू झालं. शीला पण व्हायला लागली, ताप आला, सर्दी नाही झाली आहे नशिबाने, आणि खोकला पण नाही झाला. त्यांनी अजून पोरं हैराण होतात. पण त्यांनी थोडासा त्रास झाला तिच्या पोटाला. पण ठीक आहे, आता एकदम फ्रेश झाली आहे ती. चाललंय, खेळ चाललाय आता. तर आहे आत्ता अशी अवस्था आहे, जरा बरी आहे. थोडीशी माऊ झाली आहे आणि थोडीशी तब्येत कमी झाली आहे, पण ठीक आहे. ते 2-3 दिवस खाणं पिणं नव्हतं ना व्यवस्थित, त्यामुळे. पण ठीक आहे, आज जरा ओके, मला इतकं बरं वाटतं. आणि ती जेवली आहे प्रॉपर. तर काय बोलताय? उघडलं पण तिथे डिश बघा. ती रूममध्ये ॲक्च्युली तिने उलटी केलेली ना, तर खूप रूममध्ये वास येत होता. तर आता जसं मिळेल ना तसं मी उदबत्ती किंवा कापूर किंवा असं काहीतरी रूममध्ये ठेवते, म्हणजे तो वास जाईल. आणि तो त्यानेच तिला अजून अजून उमसल्यासारखं होतं आहे किंवा उलटीसारखं होतं आहे. तर त्यामुळे मी उदबत्ती लावणार, तर ती झाली, गेली लगेच उद्योग करायला. आता बघा कसा आम्हाला लगेच जोर आलाय बघा हुंदडायला. अय्या, बाबांनी काय आणलं? बबड्याच्या ती खाली बस, खाली बस. बशा खाली. बस खाली बस. इकडे बस जा, इकडे. तर तुमच्याकडे तुझ्याकडे बॅट आहे ती. बाई वाटतचले. आई तापा. हा, बसलात अगो बाई, भारी बसलात. परत 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 आले. अरे
कुठे चालली? आबांना विचारलंस मी घेऊन जाऊ का? विचारलंस का? आपलं चालू कुठनं करतात गाडी दाखव. गाडी चालू कुठनं करते दाखव. दाखव आईला दाखव. कुठनं चालू करते गाडी? गाडी कशी चालू करते दाखव. कुठे चाललीस? झाली चालू. कुठे चालली? चलो आता आम्ही फ्रेश. आता काय ना झालो फ्रेश. झालो आता आम्ही फ्रेश उन्हाळून. तर तुम्ही आतापर्यंत जी व्हिडिओ बघितली ती आमच्या ॲनिव्हर्सरीच्या आधीची आहे. मी पहिली ॲनिव्हर्सरी होती म्हणून ती लगेच अपलोड केली आणि तो व्लॉग राहिला म्हणून मी आत्ता अपलोड करते. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आता युगाची तब्येत एकदम ठणठणीत आहे. 1 आठवडा झाला आहे त्याला, पण तरीसुद्धा. आणि त्यानंतर मी आजारी पडली, पण ठीक आहे. एकाला लागण होतच असते. ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला हा मी ब्लॉग आता इथे संपवते. बाय बाय.